शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी राज्य सरकार मिशन नैसर्गिक शेती राबवणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या उपक्रमांतर्गत येत्या 2 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असल्याची माहिती त्यांनी दिली। नागपूरमध्ये लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित उडान संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी सत्यनारायण नुवाल आणि डॉक्टर डी.के. यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। आज सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असून ती काळाची गरज आहे। LIT सारख्या संस्थांनी मोठ्या प्रमाणावर AIचा स्वीकार केल्यास आपण जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षम विद्यार्थी घडवू शकू, असं शिक्षण क्षेत्रातल्या आधुनिक बदलांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले। महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे आज केमिकल टेक्नॉलॉजीमध्येही AI एक प्रकारे डिस्रप्शन आणू शकतं। अनेक गोष्टी ज्या आहेत अल्टिमेटली AI एक अशी व्यवस्था आहे, एक असं इंजिन आहे की ज्या गोष्टी आपण करतोय त्या गोष्टी AI करणार आणि त्याच्यावर आपल्याला बिल्ड करायचं आहे। AIने येऊन काही म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सला AI काही मारून टाकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे, पण एक बेसिक अशा प्रकारचं आपल्याला एक अधिष्ठान हे AIच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यातनं पुढे त्याच्यावर आपल्याला बिल्ड करायचं आहे। म्हणून मला असं वाटतं की आता जे काही आपण LIT मध्ये नवीन प्रयोग करतो त्याच्यामध्ये विशेषतः AIचं अडॉप्शन करण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक मिशन हे हातामध्ये घेणं गरजेचं आहे। या कार्यक्रमात डॉक्टर RL सोनोलीकर आणि अरुण दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार, दीपक लव्हाळा यांना लाईफटाईम अचीवमेंट, डॉक्टर सुगंधा गारवे, कीर्ती गणोरकर, RG कृष्णन, अमित सिन्हा, नीरा चंदना यांना ज्वेल ऑफ LIT तर चिंतन शाह यांना यूथ आयकॉन पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर।